पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जोग महाराज की जय। आपण विचारसागराच्या सागर तरंगामध्ये वेदांत शास्त्राची जी काही मूलभूत प्रणाली आहेत, सिद्धांत आहेत, त्या सिद्धांताचं या ठिकाणी आपण चिंतन करत आहोत। कालपर्यंत आपण पाहिलं होतं की दिसणारा हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच देश काला वाचून उत्पन्न होतो। म्हणजे या भौतिक प्रपंचाला विशिष्ट कारण आहे असं सांगता येत नाही। पण जरी काही कारण सांगता येत नसलं, स्थूलबुद्धीच्या व्यक्तीला असा मात्र अनुभव आहे की विशिष्ट देशामध्ये विशिष्ट पदार्थ उत्पन्न होतात, विशिष्ट कालामध्ये उत्पन्न होतात। म्हणजे भात हा कोकणामध्ये उत्पन्न होतो, ज्वारी देशावर उत्पन्न होते, आंबे हे वैशाख ज्येष्ठामध्ये उत्पन्न होतात। म्हणजे ते पदार्थ त्या कालामध्ये त्या देशामध्ये त्या वातावरणामध्ये निर्माण होत असतात। असं असताना वेदांत शास्त्र म्हणतं की या भौतिक पदार्थांना कोणतंही देशकालाचं नेमकं काही कारण नाही। या संबंधाचं आपण कालपर्यंत चिंतन केलं होतं। आज आपण बघणार आहोत जागृत पदार्थास देश काल कारण नाहीत। हा वेदांताचा सिद्धांत आहे। जेवढे काही जागृत पदार्थ आहेत, जे प्रतीतीला येतात, जे अनुभवाला येतात, त्यांना सुद्धा देश काल काही कारण नाहीत। श्रीगुरु सांगतात, अरे ज्या मायेपासून देशकाल प्रपंच यांची उत्पत्ती होते, त्या मायेपासून देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणाता प्रतीती होते। वास्तविक सर्वांची युगपत उत्पत्ती होते, म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणाता नाही। देशकाल यांच्या ठिकाणी कारणाता नाही हा सिद्धांत सांगत असताना वेदांतामध्ये ही देशकालाता कशामुळे प्रतीतीला येते, काय कारण आहे देशकारणासाठी, तर सर्वात महत्त्वाचं कारण सांगितलं आहे ती माया। पण माया ही वेदांत शास्त्रात जी काही संकल्पना आहेत तीच मुळात अनिर्वचनीय आहेत। माया जर अनिर्वचनीय आहेत तर मायाचं कार्य देखील अनिर्वचनीयच असणार ना। शंकराचार्यांनी आपल्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असं प्रतिपादन केलेलं आहे की संगापि असंगापि उभयात्मिकानो, भिन्नापि अभिन्नापि उभयात्मिकानो, संगापि असंगापि उभयात्मिकानो, महदद्भुता अनिर्वचनीय रूपा। ती सत आहे किंवा असत आहे किंवा उभयात्मक आहे असं म्हणता येत नाही। ती भिन्न आहे की अभिन्न आहे का भिन्न भिन्न आहे असं म्हणता येत नाही। सत असत, संग असंग, भिन्न अभिन्न अशा कोणत्याच द्वंद्वामध्ये ती माया मोडत नसल्यामुळे ती कशी आहेत मग? महद अद्भुता अनिर्वचनीय रूपा। ती अतिशय अद्भुत आहे आणि अनिर्वचनीय स्वरूप आहे। म्हणजे तिच्या ठिकाणी कोणतीही कार्यकारणाता नसताना सुद्धा ती युगपत अनेक पदार्थांची उत्पत्ती करते आणि अनेक पदार्थांची उत्पत्ती करत असल्यामुळे त्या पदार्थांच्या मध्ये कोणत्याही प्रकारची कार्यकारण मीमांसा नसते। ह्या अर्थानं श्रीगुरु सांगतात की अरे ज्या मायेपासून देशकाल प्रपंच यांची उत्पत्ती होते, त्या मायेपासून देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणाता प्रतीती होते। मुळा ही माया अनिर्वचनीय आहेत आणि त्यापासून देशकाल आणि हा प्रपंच जो दिसतो तो प्रतीतीला येतो। पण विनाकारणच, कारण नसतानाच ह्या देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणाता उत्पन्न होते। अनिर्वचनीय म्हणजे कारण नसताना प्रतीतीला येते ती।
वास्तविक पाहिलं तर हे संपूर्ण सृष्टी जी आहे ना ती युगपत उत्पन्न होते आणि युगपत उत्पन्न होत असल्यामुळे त्याच्यामध्ये कार्यकारणता दिसत नाही. दिसत नाही म्हणजे विचार केला तर दिसत नाही. वास्तविक पाहता तुम्हाला कार्यकारणता दिसेलही, पण वास्तविकता ह्या जगताच्या मध्ये कार्यकारणता कोणतीही नाहीत. जरी आपल्याला दिसली तरी काय आहे, हा सिद्धांत वेदांत शास्त्राचा अतिशय सूक्ष्म आहे. जसजसं व्यक्ती अंतरंग होत जाईल, अंतर्मुख होत जाईल, त्याची बुद्धी शुद्ध आणि एकाग्र होत जाईल, तेव्हाच हा सिद्धांत बुद्धीवरती खऱ्या अर्थानं आरूढ होईल, तो समजण्यास योग्य होईल. नाहीतर काय आहे, अनेक शास्त्रज्ञ अनेक विद्वान यांनी या संबंधामध्ये बराच विचार केला आहे आणि ह्या जगताला काहीतरी कारणं सांगितलं आहेत. कोणी अणु सांगतात, कोणी परमाणू सांगतात, कोणी माया सांगतात, कोणी स्वभावात सांगतात. म्हणजे भिन्न भिन्न तत्ववेत्यांनी भिन्न भिन्न कारणमीमांसा सांगितली आहेत. पण जेव्हा वेदांत शास्त्राची जेव्हा या संबंधाने चिकित्सा केली जाते वेदांत शास्त्राच्या द्वारे, तेव्हा मात्र असं लक्षात येतं की ह्या जगताला कोणतंही कार्यकारण नाही, हे युगपत अनिर्वचनीय मायाच्या द्वारे उत्पन्न झालेले आहेत. मग या संबंधानं आणखी असा विचार येतो की देशकालाच्या ठिकाणी कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार. कारण काय आहे, या जगताची संगती लावण्याकरता वेदांत शास्त्रामध्ये अनेक वाद आहेत, अनेक ख्याती आहेत. दर्शनकारांच्या मध्ये अन्यथा ख्याती आहेत, अख्याती आहेत, अनिर्वचनीय ख्याती आहेत. तो वेदांत दर्शन कधी कधी व्यवहाराची संगती लावण्याकरता अन्यथा ख्यातीचा स्वीकार करतात, पण स्वतः वेदांत शास्त्राची जी ख्याती आहे ती अनिर्वचनीय ख्याती आहे. जरी वेदांत शास्त्राची अनिर्वचनीय ख्याती असली तरी देखील वेदांत शास्त्राने कधी कधी व्यवहाराची संगती लावण्याकरता अन्यथा ख्यातीचाही स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी देशकालतेच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार केलेला आहे. कसा आहे तो आपण बघणार आहोत. शिष्य म्हणतो, महाराज, जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, हा एक सिद्धांत आहेच ना. तुम्ही जर असं म्हणतात, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर मानलं तर जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही. जसं वंद्यापुत्र उत्पन्न झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, शशशृंग सशाला शिंग उत्पन्न झाले नाही त्याची प्रतीती येत नाही. मग तुम्ही असं जर सांगत असाल जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, हा सिद्धांत आहे ना, आहे का नाही सिद्धांत? तो म्हणतो, बर, न झाल्याची प्रतीती आली मानली तर असत ख्यातीचा अंगीकार करून वंध्यापुत्राची प्रतीती मानावा लागेल. जसं की असत ख्यातीवादी असं म्हणतात, सगळे पदार्थ असतरूपच आहेत आणि असतरूप असताना देखील त्या पदार्थांची प्रतीती येते, असं असत ख्यातीवाद्यांचं मत आहे. आणि तुमच्या मतामध्ये जर असं नेम आहे की जो पदार्थ उत्पन्न झाला नाही त्याची प्रतीती होत नाही, असं जर नेम असेल तर आम्हाला ह्या जगताची प्रतीती येते त्याची वाट काय? आणि जर आमच्या म्हणण्याप्रमाणे असं मानलं की प्रतीती न येताही पदार्थ जर दिसत असेल, उत्पन्न न होताही जर पदार्थाची प्रतीती येत असेल, तर आम्हाला असं मानावं लागेल ना, वंध्यापुत्राची प्रतीती येत नाही कारण तो उत्पन्न झाला नाही. मग जर तो उत्पन्न झाला नाही त्याची प्रतीती येत नाही, त्याप्रमाणे हा संसार जर झालाच नाही मग त्याची सुद्धा प्रतीती येऊ नये, पण प्रतीती येते याची वाट काय? न झालेल्याची प्रतीती मानली तर असत ख्यातीचा अंगीकार करून वंद्यापुत्राची प्रतीती मानावा लागेल. ती तर होत नाही, म्हणजे वंद्यापुत्राची प्रतीती येत नाही याचं कारण आहे वंद्यापुत्र निर्माण झाला. तुम्ही असं म्हणतात की जगाची प्रतीती झाली नाही, पण जग तर प्रतीतीला येतं. मग तुमच्या बोलण्यामध्ये असा विरोधाभास आहे ना. आता देशकालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल तर देशकालाच्या ठिकाणी कारणता मायाबलाने प्रतीत होणार नाही, आणि प्रतीती तर होते असा प्रत्यक्ष अनुभव आहे. तुम्ही असं सांगतात जे देशकाल उत्पन्न झालेत या देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी पदार्थाच्या ठिकाणी कार्यता. जर आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी कार्यता नाही आणि देशकालाची ठिकाणी कारणता नाही, मग जर कारणता नसेल तर प्रतीतीला येऊ नये येते. तुम्ही जर म्हणत असाल की मायाबलाने प्रतीतीला येते, पण ती तरी का व्हावी? देशकालाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल
तर देशकालाच्या ठिकाणी कारणाता मायाबलाने प्रतीत होणार नाहीत. जर कारणातच नसेल तर ती तरी का प्रतीती व्हावी? ती सुद्धा प्रतीती होऊ नयेत. आणि प्रतीती जर होते असा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मग आमचा प्रत्यक्ष अनुभव आणि तुमचे शास्त्र सिद्धांत यामध्ये विरोधाभास असता कामा नाहीत. कारण शास्त्र अनुभवाच्या विरोधात कधी जात नाही ते. आणि जर जात नसेल तर ते का आम्हाला प्रतीतीला येते याची तुम्ही काही कारण मीमांसा सांगा आम्हाला. आता आपण असे म्हणाल की सर्व प्रपंचाच्या ठिकाणी कारण ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीती होते. वस्तुतः देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही असे तर असंही म्हणता येणार नाही. कारण जसे देशकालाच्या ठिकाणी अधिष्ठान ब्रह्म आहे तसे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग फक्त देशकालातच कारणाता प्रतीती व्हावी व अन्य पदार्थात कार्यता प्रतीती व्हावी असे का व्हावे अशी शंका आहे. आता आपण असे म्हणाल की शिष्यच विचारतो गुरूंना, मी तुम्हाला असा जर प्रश्न विचारला आणि या प्रश्नाच्या दाखल तुम्ही असं उत्तर द्याल, कसं उत्तर द्याल? तुमचा सिद्धांत काय आहे? वेदांताचा सिद्धांत असा आहे की सर्व जे काही प्रपंच आहेत या प्रपंचाला कारण काय म्हटले? ब्रह्मच कारण आहे. जर सगळ्या प्रपंचाला कारण जर ब्रह्मच आहे तर मग देशकालाच्या ठिकाणी जी कारणता उत्पन्न होते ती कारणता ब्रह्मामुळेच उत्पन्न होते. आणि आकाशादी कार्याच्या ठिकाणी जी काही कार्यता उत्पन्न होते ती देखील कार्यता ब्रह्माच्यामुळेच उत्पन्न होते. मग सगळ्यांना कारण जर ब्रह्मच आहे तर एकाच्या ठिकाणी कार्यता आणि एकाच्या ठिकाणी कारणता असा भेद का? जर तुमची इलेक्ट्रिसिटी सगळ्या वायरमध्ये आहे मग एक कार्य आणि एक कारण असं का? सांगायचं उत्तर तुम्ही. ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीती होते. म्हणजे देश आणि काल जो आहे तो कारण आहे असं तुम्ही जर मानतात ती कारणता ती देशकालाची नसून ती कारणता ब्रह्माची आहे. आणि वस्तुतः देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष जे काही संपूर्ण चराचर सृष्टीला कारण देश आणि काल दिसतो तो देश आणि काल कारण नसून त्या पाठीमागे असणारा जे काही ब्रह्म आहे तेच कारण आहेत. आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता नाहीत असं जर म्हटलं तर असेही म्हणता येणार नाही. कारण काय? देश जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहेत तसे प्रपंचाचे अधिष्ठानही ब्रह्मच आहेत. प्रपंचालाही अधिष्ठान ब्रह्मच आणि देशकालालाही अधिष्ठान ब्रह्मच. दोन्हीलाही अधिष्ठान ब्रह्मच असताना एकाला कार्य आणि एकाला कारण असं का म्हणावं? याचं काय कारण आहे? याचं उत्तर सांगतायत. शिवाय आणखी शिष्य सांगतो, शिवाय ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते ह्या म्हणण्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखे होईल. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी कार्यकारणता नाहीत, ब्रह्मच दोन्हीलाही कारण आहेत. कार्यालाही कारण ब्रह्मच, कार्यालाही अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि कारणालाही अधिष्ठान ब्रह्मच आहे. तरी देखील एकाच्या ठिकाणी कार्यता आणि एकाच्या ठिकाणी कारणता हा जो भेद दिसतो याचं काय कारण आहे? जर तुम्ही एकच कारण अन्य रूपाने वेगळ्या ठिकाणी प्रतीतीला येत असेल आणि असं जर तुम्ही मानत असाल तर अन्यथा ख्यातीचा स्वीकार मानावा लागेल. आणि तुम्ही तर वेदांती आहात, तुमची जर अनिर्वचनीय ख्याती आहे, पण अनिर्वचनीय ख्याती असताना व्यवहाराची संगती लावण्याकरता तुम्ही अन्यथा ख्यातीचा स्वीकार करत असाल तर मग अन्यथा ख्यातीच्या स्वीकारानंच सगळ्या व्यवहाराची संगती तुम्ही लावा. असं शिष्य गुरूंच्या संबंधानं प्रश्न विचारतोय. अन्य वस्तूची अन्य रूपाने जी प्रतीती होते ती अन्यथा ख्याती म्हणतात. अन्यथा ख्याती म्हणजे काय? एक वस्तू वेगळी आहे आणि तिची अन्य रूपाने प्रतीतीला येणं तिला म्हणतात की अन्यथा ख्याती. समोर आहे दोरी आणि तिची प्रतीती यावी सर्प म्हणून. एक वस्तू आहे आणि तिची अन्य रूपाने प्रतीती येणं याला अन्यथा ख्याती असं म्हणतात. देश काल कारण नाही, कारण ब्रह्मच आहे तुमचं असं म्हणणं आहे. देशकालाच्या ठिकाणी जी काही कारणता आहे ना ती देशकालाची कारणता, ती कारणता त्याची नसून कारण ब्रह्म आहे.
त्या ब्रह्माच्या ठिकाणी कारणता, ब्रह्माहून अन्य जे देशकाल त्याच्या ठिकाणी प्रतीती होते, असं जर मानलं तर अन्यथा ख्याती मानावं लागेल तुम्हाला. दुरी असताना सर्प दिसणं ही जशी अन्यथा ख्याती आहेत, त्याप्रमाणे देशकालाच्या ठिकाणी जी काही कारणता प्रतीती येते, ती कारणता देशकालाची नसून ती कारणता ब्रह्माचीच आहे, असं जर मानलं तुम्ही, तर मग ब्रह्माच्या ठिकाणी असणारी कारणता आकाशादी पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येत असेल, तर मग तुम्हाला अन्यथा ख्याती मानल्यासारखं आहे ना. म्हणजे काय, कारण आहेत ब्रह्म आणि प्रतीती येते देशकालाच्या ठिकाणी, मग तुम्हाला अन्यथा ख्याती मानावं लागेल किंवा अन्यथा ख्याती मानल्यासारखं होईल. हा जो विचार दिसतो आहे, या विचाराचं स्वरूप कसं काय मग? अशा प्रकारच्या अन्यथा ख्यातीचा स्वीकार होईल. पण सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही. जर ह्या स्थानी अन्यथा ख्याती मानली तर शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची प्रतीती सांगण्याची खटपट का करतो व कशा करता करायची? मग तुम्ही रज्जू सर्प, शुक्ती रजत याची जी उत्पत्ती मानली आहे, ह्या उत्पत्तीमध्ये तुम्ही अनिर्वचनीय ख्याती मानतात आणि कधी कधी अन्यथा ख्याती मानतात. मग जर तुम्ही ह्या ठिकाणी शुक्तीवर रजताची जी काही प्रतीती होते, ती प्रतीती मानताना तुम्ही अनिर्वचनीय ख्याती का मानतात, अन्यथा ख्याती का मानत नाहीत? या स्थानी अन्यथा ख्याती जर मानली तर शुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची उत्पत्ती सांगण्याची खटपट का करता तुम्ही? तेथेही अन्यथा ख्याती मानली पाहिजे. सर्व भ्रमस्थळी अनिर्वचनीय ख्याती मानण्याची जरूरच नाही. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भ्रम होतो त्या त्या ठिकाणी तुम्ही अनिर्वचनीय ख्याती म्हणून त्या भ्रमाची संगती लावतात. पण आम्ही असं म्हणतो की ह्या ठिकाणी अन्यथा ख्यातीने जरही संगती लावली जात असेल किंवा लागत असेल, तर मग पुन्हा तुम्हाला अनिर्वचनीय ख्याती मानण्याची गरजच काय आहे? असा शिष्य प्रश्न विचारतो. प्रश्न विचारतो म्हणजे त्याचा जो प्रश्न आहे तो गुरूंच्या मुखातून तुम्ही कदाचित असं उत्तर द्याल असं तो म्हणतो. आता आपण असे म्हणाल की जसे ज्ञेय असते तसेच ज्ञान होते, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही. कदाचित गुरुला शिष्य असं म्हणतो, तुम्ही असं म्हणाल की जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. समोर जर मोहरी असेल तर ज्ञान सुद्धा मोहरीचंच झालं पाहिजे. समोर जर डोंगर असेल ज्ञान सुद्धा डोंगराचंच झालं पाहिजे. समोर जर व्यक्ती असेल तर ज्ञान सुद्धा व्यक्तीचंच झालं पाहिजे. म्हणजे ज्या प्रकारची समोर वस्तू असेल त्या प्रकारचंच ज्ञान होतं. असा एक जर भाग असेल, जसे ज्ञेय असते तसेच ज्ञान होते, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही, म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजतोत्पत्ती करता अनिर्वचनीय ख्याती स्वीकारली पाहिजे. तुम्ही असं म्हणतात अन्य वस्तूची अन्य रूपानं प्रतीती संभवत नाही. म्हणजे कसं, जर समोर मोहरी असेल तर ज्ञान आपल्याला डोंगराचं होत नाही, ज्ञान आपल्याला मोहरीचंच होतं. याचा अर्थ असा आहे, शुक्तीची अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही, म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजतोत्पत्ती करण्याकरता अनिर्वचनीय ख्याती तुम्ही स्वीकारली पाहिजे असं तुम्ही म्हणतात. याकरता देशकालाच्या ठिकाणी जी काही कारणाचा प्रतीती होते ती अनिर्वचनीय मानली पाहिजे, कारण त्यांच्या ठिकाणी वास्तविकता कारणता नाहीत असे आपणास म्हणता येणार नाहीत. कारण जपकुसुमाच्या दृष्टांतात स्फटिकामध्ये अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केला नाही, तेथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मानली आहेत. याकरता सर्वत्र अन्यथा ख्याती म्हणून निर्वाह केला म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकता राहणार नाही असे मला प्रथमपासूनच वाटत होते. शिष्य असं म्हणतो, तुम्ही मधून मधून व्यवहाराची संगती लावण्याकरता अन्यथा ख्याती मानतात, कधी कधी अनिर्वचनीय ख्याती मानतात. तर तो असं म्हणतो की मला असं वाटतं की पहिल्यापासूनच माझं असं म्हणणं आहे की अन्यथा ख्यातीचा स्वीकारच करावा, अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार काही करण्याची गरज नाही. आणि तुम्ही मानतातही वेदांतामध्ये कधी कधी. म्हणजे कसं हो, स्फटिकाचा रंग कोणता आहे? तसं जर पाहिलं तर स्फटिकाला कोणताही रंग नाही. स्फटिकाला कोणताही रंग नसताना सुद्धा जर
जपाकुसुमाचं फूल त्या स्फटिकाजवळ आणलं, त्या स्फटिकाच्या ठिकाणी रक्तिमा प्रतीतीला येते, म्हणजे लाल रंग प्रतीतीला येतो. लाल रंग हा स्फटिकाचा नाही, लाल रंग त्या कुसुमाच्या फुलाचा आहे. पण त्या फुलाचा लाल रंगाची प्रतीती त्या स्फटिकामध्ये येते की नाही? हो, येते येते. मग असं जर असेल तर एक लाल रंग हा फुलाचा आहे आणि प्रतीती येते मात्र स्फटिकामध्ये, म्हणजे अन्य वस्तू अन्य ठिकाणी प्रतीतीला येते, ही अन्यता ख्याती आहेत. आणि तुम्ही मानतातही तसं वेदांती लोक. जर तुम्ही वेदांती लोक तसं मानत असाल तर सगळ्या ठिकाणी अन्यता ख्याती मानूनच व्यवहारिक संगती लावा ना. मग अन्यवचने ख्याती मानण्याची गरज काय? म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आणि अशा प्रकारचं उत्तर त्या शिष्याच्या डोक्यामध्ये शिरलं आणि तोच गुरुच्या मुखात असं म्हणतो, कदाचित तुम्ही असं म्हणालही. आणि म्हणून मला पहिल्यापासून असं वाटत होतं की अन्यथा ख्यातीच मानावी. पण गुरु शेवटी हे गुरुच आहेत. अरे बाबा, ते म्हणतात तू जो विचार करतो आहे ना, तो विचार परिपूर्ण विचार नाहीत. मग आता गुरु परिपूर्ण विचाराची पद्धती सांगतात. प्रसंगविशेषी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थोत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. यामध्ये वेदांती सांगतात की आम्ही अन्यथा ख्यातीचा स्वीकार करतो, पण कधी? प्रसंग विशेषी, जेव्हा काही असा एखादा प्रसंग येईल त्या प्रसंगामध्ये आम्ही अन्यथा ख्याती मानतो. पण जेव्हा भ्रमात्मक पदार्थाची उत्पत्ती होते तेव्हा त्या भ्रमात्मक पदार्थाच्या उत्पत्तीच्या संगती करता आम्ही अनिर्वचनीय ख्यातीच मानतो आणि हा आमचा सिद्धांत आहे. बघा, श्री गुरु म्हणतात सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नकोस. आम्ही जेव्हा पदार्थाची उत्पत्ती सांगतो भ्रमात्मक पदार्थाची, तेव्हा आम्ही अनिर्वचनीय ख्याती मानतो. पण कधी कधी तू असं बघशील की वेदांताच्या मध्ये सुद्धा अन्यथा ख्यातीचा वापर केलेला आहेत. मग सर्वथैव आम्ही अन्यथा ख्यातीचा त्याग करतो असं मात्र नाही बरं का. तू जसं म्हणालात दृष्टांतामध्ये, जपाकुसुम दृष्टांतात जास्वंदीच्या तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता फुलाच्या संबंधानं रक्तता तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीत होते, म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. याकरता तेथे अन्यथा ख्याती स्वीकारलेली आहे, अन्यथा ख्यातीचा स्वीकार केला आहे. जप कुसुम आणि स्फटिक यांच्या दृष्टांतामध्ये अन्यथा ख्याती आहेत. कारण का? फुलाच्या ठिकाणी जी रक्तिमा आहेत, लाली आहेत, त्या लालीची प्रतीती अन्यथा रूपानं स्फटिकामध्ये होते आणि म्हणून तिथे काही नवीन पदार्थ उत्पत्ती झाली आणि उत्पत्ती संगती मानायची असं काही नाही. फक्त फुलाची प्रतीती स्फटिकामध्ये येते, मग त्या दृष्टांतापुरता आम्ही अन्यथा ख्यातीचा स्वीकार करतो. परंतु शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसूनही रजताची प्रतीती होते. अर्थात मिथ्या पदार्थाची जेव्हा प्रतीती होते तेव्हा मिथ्या पदार्थाच्या प्रतीती करता किंबहुना त्या मिथ्या पदार्थाच्या उत्पत्तीची संगती आहे ती संगती लावण्याकरता आम्ही अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार न करता अन्यथा ख्यातीचा स्वीकार न करता अनिर्वचनीय ख्यातीचा स्वीकार करतो. कारण काय आहे? तिथे सांगत असताना शुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसूनही रजताची प्रतीती येते. शिंपली आहेत, शिंपलीच्या ठिकाणी चांदीचा जो काही भास होतो त्या ठिकाणी चांदी नसताना प्रतीती येते. मग त्या प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याखेरीज गतीच नाही. कसं काय तुम्ही मानणार संगती? मग त्या संगती करता फक्त अनिर्वचनीय उत्पत्ती मानावं लागत असते. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थांच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीती होते ती सत्यता त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थाच्या ठिकाणी प्रतीती होते. जेव्हा स्वप्न अवस्थेमध्ये आपण जेव्हा असतो आणि स्वप्न अवस्थेमध्ये वेगवेगळे स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न खरे आहेत असं स्वप्नात वाटतं आपल्याला. स्वप्नात स्वप्न खरे वाटतात, पण स्वप्नातून आपण जागृतीमध्ये आलो की आपल्याला ते स्वप्न खोटे वाटतात.
पण जेव्हा स्वप्नामध्ये आपण असतो तेव्हा स्वप्नाच्या ठिकाणी जी सत्य प्रतीती येते ती प्रतीती त्या पदार्थांची नसून त्या पदार्थांना देखील अधिष्ठान ब्रह्मच असतं आणि त्यामुळे त्या पदार्थांची सत्य म्हणून प्रतीती येते. ती सत्यता त्या पदार्थांची नसून ती सत्यता ब्रह्माची आहे. तेथेही अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहेत, परंतु अधिष्ठान ब्रह्माचे ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीत होतात. काय म्हटले? अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही पदार्थ नाहीत. अधिष्ठान कशाला म्हणायचं? मिथ्या पदार्थाची प्रतीती जिथे होते, मिथ्या पदार्थाच्या प्रतीतीला जे काही कारण असतं त्याला अधिष्ठान असं म्हणतात. त्या अधिष्ठानावरती मिथ्या पदार्थांची प्रतीती होत असते आणि म्हणून स्वप्नस्थ पदार्थ जे आहेत ते खोटे आहेत आणि ते ब्रह्मस्वरूपावरती ते प्रतीतीला येतात. म्हणून अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून ते फक्त काय येतात? प्रतीतीला येतात. प्रतीती मात्र सत्ता आहे त्यांच्यावाली आणि म्हणून त्यांच्या उत्पत्ती करता अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीती होते म्हणून अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरी चालेल. तू जो असं म्हणतो की देशकालाच्या ठिकाणी जी काही कारणता आहे ती कारणता ती देशकालाची नसून त्या देशकालाला अधिष्ठान ब्रह्म आहेत आणि म्हणून आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी कार्यता आणि देशकालाच्या ठिकाणी जी काही कारणता ती कारणता त्या पदार्थांची नसून ती कारणता ब्रह्माची आहेत. याकरता क्षणभर तुझ्या समजुती करता अन्यथा ख्याती म्हणायला हरकत नाही. यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानूनही निर्वाह होणार नाहीत. पण या ठिकाणी क्षणभर आम्ही मानली, पण सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानूनच सगळ्या पदार्थांची व्यवहाराची संगती लावता येत नाहीत आणि शक्य नाहीत. पण काही ठिकाणी फक्त क्षणभर अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहेत, पण जास्तीत जास्त वेदांतामध्ये अनिर्वचनीय ख्यातीचाच स्वीकार केलेला आहे. देशकालाच्या ठिकाणी कारणाता आणि आकाशादी दिकांच्या ठिकाणी कार्याचा प्रतीत होते याविषयी शंका आणि समाधान. अनेक परोपरीने श्री गुरु शिष्याला समजून सांगतात की अनिर्वचनीय मायेपासून अनिर्वचनीय जग निर्माण झालं, त्यामध्ये कोणतीही कार्यकारणता नाही. असं जरी सांगत असले तरी देखील स्थूल बुद्धीच्या माणसाला सगळे पदार्थ विशिष्ट देशात, विशिष्ट काळात, विशिष्ट समय उत्पन्न होतात, म्हणजे त्यांच्या ठिकाणी काहीतरी कारणता आहेत आणि पदार्थांच्या ठिकाणी कार्यता आहेत. मग काहींच्या ठिकाणी कार्यता आणि काहींच्या ठिकाणी कारणता या संबंधामध्ये जी काही शंका आहेत ती शंका आणि श्री गुरुने त्याचं दिलेलं उत्तर या दोघांचाही विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. आता श्री गुरु सांगतात, बाबा जर ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते तर आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीती होऊ नये? बघा त्याचा प्रश्न कसा आहे. ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते, म्हणजे देशकालाच्या ठिकाणी कारणता नाहीत, पण जी काही कारणता उत्पन्न होते दिसते ती कारणता त्या ब्रह्माची कारणता आहे. आणि जर ब्रह्माची कारणता आकाशादी देशकालाच्या ठिकाणी प्रतीती होत असेल तर तो विचारतो, तर आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीती होऊ नये? कारण काय? सगळ्यांना अधिष्ठान ब्रह्मच आहे, देशकालालाही अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि आकाशादी कार्यालय अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग जसं आकाशादी देशकालादी यांच्या ठिकाणी कारणता ती ब्रह्माची आहेत आणि तेच ब्रह्म आकाशादी पदार्थांनाही कारण आहे, अधिष्ठान आहेत, मग आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी कारणता का प्रतीतीला होऊ नये? तिथं सुद्धा ब्रह्माचीच कारणता प्रतीतीला यावी, जशी देशकालादी इत्यादी ठिकाणी कारणता ब्रह्माची प्रतीतीला येते. तसं जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहेत तसे आकाशादी सृष्टीचे अधिष्ठानही ब्रह्मच आहेत, अशी शंका केली होती. आणि तिचे समाधान असे आहे की जसे स्वप्नात पिता पुत्रांचे दोन शरीर उत्पन्न होतात,
आणि दोन्ही शरीराच्या ठिकाणी चैतन्य अधिष्ठान आहेत, तरीही पितृशरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीती होते आणि पितृजन्य पुत्र अशी पुत्रशरीराच्या ठिकाणी कार्याता प्रतीती होते. याच रीतीने अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध तर सर्व पदार्थांशी आहे, तरीही देशकालाच्या ठिकाणी ब्रह्माची कारणता आणि आकाशादी सर्व प्रपंचाच्या ठिकाणी कार्याता प्रतीत होते. आता सांगतात हा जो एकंदरीत विचार आहेत, ह्या विचारामध्ये सूक्ष्म भाग असा आहे की संपूर्ण सृष्टीला आधार अधिष्ठान जर ब्रह्मच आहे, तर मग आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी कार्याता आणि आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी कारणता हा जो भाग आहे तो भाग कार्यकारणाचा होऊ नये. सगळंच ब्रह्म जर कारण असेल तर आकाशाच्या ठिकाणी देखील कारणता ब्रह्माचीच आहे आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता देखील ब्रह्माचीच आहे. दोन्ही ठिकाणी कारण ब्रह्मच असताना एकाला कार्य आणि एकाला कारण का म्हणावं? श्रीगुरु सांगतात बाबा याचं समाधान सांगते वेळेस आम्ही सांगितलं होतं, जसं की स्वप्नामध्ये एखाद्या माणसाने आपल्या स्वप्नात पाहिलं की काय, की त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला पुत्र आणि पौत्र झाला. आता स्वप्नातल्या सगळ्या पदार्थांना अधिष्ठान ब्रह्मच आहे, तर स्वप्नामध्ये निर्माण झालेल्या पुत्राला अधिष्ठान सुद्धा ब्रह्मच आहे आणि स्वप्नामध्ये निर्माण झालेल्या पित्याला अधिष्ठान ब्रह्मच आहे. दोघांनाही अधिष्ठान ब्रह्मच जरी असलं तरी त्या पित्याच्या ठिकाणी कारणता ही ब्रह्माची कारणता प्रतीतीला येते आणि पुत्राच्या ठिकाणी ब्रह्माची कारणता प्रतीतीला येते. दोघेही ठिकाणी अधिष्ठान ब्रह्मच आहे, तरी देखील नातवाच्या ठिकाणी कार्यता किंवा पुत्राच्या ठिकाणी कार्यता आणि पित्याच्या ठिकाणी कारणता एकाच ब्रह्माची प्रतीतीला येते. त्याप्रमाणे सर्वच पदार्थांना म्हणजे आकाशादी पदार्थांना आणि देशकालादी पदार्थांना अधिष्ठान जरी ब्रह्माचं असलं तरी एकाच्या ठिकाणी कार्यता आणि एकाच्या ठिकाणी कारणता जशी प्रतीतीला येते तसाच हा सिद्धांत आहे. यानंतर शिष्य आणखी प्रश्न विचारतो, महाराज देशकालाच्या ठिकाणी जी कारणतेची प्रतीती होते ती ब्रह्माची कारणता हे आपण सांगितलं आणि आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी काही कार्यता प्रतीती होते म्हणून सांगितली ती ब्रह्माचीच ना. वरच्या सांगण्यावरून स्पष्ट बोध झाला नाही म्हणून शंका आली. म्हणजे त्याची शंका तशीच ठेवून पुन्हा 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 ती शंका वेगवेगळ्या भाषेमध्ये तो मांडण्याचा प्रयत्न करतो आणि श्रीगुरु पुन्हा तेच वेदांत सिद्धांत त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. पण काय आहे, सूक्ष्म सिद्धांत स्थूल बुद्धीवरती आरूढ होत नाहीत. याकरता स्थूल बुद्धी जोपर्यंत सूक्ष्म होत नाही तोपर्यंत सूक्ष्म सिद्धांत बुद्धीवरती आरूढ होत नाही असा नियम आहे. आणि तो म्हणतो पुन्हा महाराज मला असं शंका आली की तुमचं अधिष्ठान जे ब्रह्म आहे ते सगळ्या पदार्थांना आहे ना. म्हटले हो. मग आकाशाला अधिष्ठान कोण आहेत? ब्रह्म. देशकालाला अधिष्ठान कोण आहेत? ब्रह्म. मग देशकालालाही अधिष्ठान ब्रह्म, कार्यालाही अधिष्ठान ब्रह्म आकाशाला. मग एकाच्या ठिकाणी कार्याता आणि एकाच्या ठिकाणी कारणाता असा जो काही भेद आहे तो भेद का, हे मला अजून काही उलगडलं नाही. मला हे सगळं समजून सांगा. श्री गुरु सांगतात बाबा हे शिष्य ही सगळी बोलण्याची भाषा आहे. सिद्धांताच्या दृष्टीने जर पाहिलं तर ब्रह्मचैतन्य असंग आहेत आणि ब्रह्मचैतन्य असंग असल्यामुळे परमार्थ दृष्ट्या त्याच्यापासून काही उत्पन्न झालंच नाही. ते कोणाचे कारणही नाही. म्हणजे कारणाता धर्म त्याच्या ठिकाणी मुळीच नाही. तसेच ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झालेले नाही म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यता हा धर्म नाही. कार्यकारण धर्माहून ब्रह्म असंग आहेत. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी कार्यताही धर्म नाहीत, ब्रह्माच्या ठिकाणी कारणाताही धर्म नाहीत.
ब्रह्म कार्य कारण या दोन्हींच्याही पेक्षा वेगळं आहे. कारण का? ब्रह्माच्या दृष्टीने जर विचार केला तर न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोम ब्रह्म आकळले. ब्रह्मा व्यतिरिक्त जगात दुसरं काही वस्तूच नाही. निह नानास्ति किंचन. नानात्व जो आहे तो नानात्व नाहीच, एकमेव ब्रह्माच आहे. म्हणून ब्रह्माच्या दृष्टीने अर्थात अजातवादाच्या दृष्टीने परमार्थिक दृष्टीने जर विचार पाहिलं तर ब्रह्माच्या दृष्टीनं विचार जर केला तर ब्रह्माला कोणीही कारण नाहीत आणि ब्रह्मापासून कोणीही कार्य उत्पन्न झालं नाहीत. कारण का? ते स्वयंभू आहेत, स्वयंसिद्ध आहेत. स्वयंसिद्ध असणारं जे ब्रह्मतत्व आहे त्याला कोणी कारण नसल्यामुळे त्या ठिकाणी कारणता नाहीत आणि त्याच्यापासून काही उत्पन्न झालं नाहीत म्हणून त्या ठिकाणी कार्यताही नाही. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी कार्यताही नाहीत आणि कारणताही नाहीत. थोडक्यात म्हणजे काय? ब्रह्म कार्य आणि कारण यांच्यापेक्षा विलक्षण आहे. बर. शिष्य पुन्हा प्रश्न विचारतो, महाराज देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ती कोणाची मग? याविषयी शंका आणि समाधान. तुम्ही जर आता सांगितलं ब्रह्माच्या ठिकाणी कारणताही नाहीत आणि कार्यताही नाहीत, मग ब्रह्माच्या ठिकाणी कारणता आणि कार्यता जर नसली तर मग देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी कार्यता ही जी काही प्रतीती येते ती कोणाची? ही माझी शंका आहे. ह्या शंकेचं समाधान तुम्ही मला सांगा. पुन्हा श्रीगुरु किती दयाळू आहेत, किती दयार्द्र अंतकरण आहेत. तो सिद्धांत पुन्हा 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 सांगतायत आणि शिष्याच्या त्या स्थूल बुद्धीवरती अजूनही आरूढ होत नाही. पुन्हा शिष्याने तोच प्रश्न विचारला आणि आता शिष्य म्हणतोय, आता पुन्हा अशी शंका येते की देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता प्रतीती होते ती कोणाची? जर त्याची स्वतःचीच असेल तर योग्य देशकाल कारण आहेत म्हणून आकाशादी सृष्टी सत्यच होईल. आणि जर त्यांच्या कार्यकारणाता स्वतःची नसेल तर त्यांच्या ठिकाणी प्रतीती होते ती कोणाची? कळली का शंका? सोपी शंका आहे. आकाशाच्या ठिकाणी कार्यता आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता ही प्रतीतीला येते. बरोबर आहे. तुम्ही असं सांगितलं की ब्रह्म कारणही नाहीत आणि कार्यही नाहीत, हे पण मला कळालं. मग असं जर असेल तर एकाच्या ठिकाणी कार्यता आणि एकाच्या ठिकाणी कारणता ती जर ब्रह्माची नसेल मग त्यांची स्वतःची आहे का ती? म्हणजे आकाशाच्या ठिकाणी जी काही कारणता आहे ती स्वतःची, कार्यता जी आहे स्वतःची, आणि देशकालाच्या ठिकाणी जी काही कारणता आहे ती स्वतःची. जर स्वतःचीच कार्यकारणता जर मानली तर मग देशकाल आणि पदार्थ दोन्ही सत्य होतील आणि दोन्ही सत्य मानावंही लागेल. आणि जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानलं की देश काल आणि आकाशादी पदार्थ हे खोटे आहेत आणि जर खोटे आहेत हा जर सिद्धांत असेल मग त्यांच्या ठिकाणी एकाच्या ठिकाणी कार्यता आणि एकाच्या ठिकाणी कारणता जी प्रतीतीला ती कोणाची? एका बाजूला तुम्ही ब्रह्म असंग मानतात, ते कार्यकारणाच्या व्यतिरिक्त मानतात, आणि दुसऱ्या बाजूला देशकाल हे कारण आहेत आणि आकाशादी कार्य आहेत. ही कार्यकारणाता ब्रह्माची मानत नाहीत आणि स्वतःची मानत नाहीत. मग ह्या दोघांच्या ठिकाणी कार्यकारणाता जी आली आहे ती कोणाची आली ही मला सांगा तुम्ही. श्री गुरु पुन्हा तो सिद्धांत अत्यंत दयाद्र अंतकरणाने सांगतात. देशकालादिकांच्या ठिकाणी कारणता आणि आकाशाधिक पदार्थांच्या प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता ही स्वतःची नाहीत. बरं बरं बरं. श्रीगुरु सांगतात ही स्वतःची नाहीत. स्वतःची नाहीत असं म्हटल्याबरोबर त्याला वाटलं मग ब्रह्माची आहेत का? नाही. मग ब्रह्माचीही नाहीत, मग स्वतःची नाहीत, मग स्वतःचीही नाहीत आणि ब्रह्माची नाहीत, पण दिसतं त्याची वाट काय? श्रीगुरु सांगतात बाबा, मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणातावान प्रतीत होतात
आणि आकाशादी प्रपंच मायाकृत अनिर्वचनीय कार्यवान प्रतीत होतो. हे उत्तर आहे. हे सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे या समाधानामध्ये, की यांच्या ठिकाणी कारणाता ती ब्रह्माची नाहीत आणि स्वतःची नाहीत, मग कोणाची आहेत? ते म्हणतात की मायाकृत. माया म्हणजे काय? या मा सा माया म्हणजे काय? जी नाही तिला माया असं म्हणतात. जी नाही पण प्रतीतीला येते. प्रतीतीला येते, पण जेव्हा प्रतीतीला काय येते असं पाहायला गेलं तर ती प्रतीती दिसतही नाही, ती खोटी ठरते. मग तिला खोटी म्हणावं तर प्रतीतीला येते, आणि प्रतीतीला येते म्हणून तिला पाहायला जावं ती खोटी ठरते. मग खोटी ही एक आहे आणि प्रतीतीला येते. असं जी काही आहे ना, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा माया, ती माया स्वतःही स्वरूप तिचं अनिर्वचनीय आहे. म्हणजे मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणाचा वाण प्रतीत होतात. म्हणजे मायाच्या द्वारे, की जी माया अनिर्वचनीय आहे, त्या अनिर्वचनीय मायाच्या द्वारा आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणात देशकालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणाचा प्रतीती होते. म्हणजे देशकाल जे आहेत ते मायाकृत अनिर्वचनीय वाण आहे, आणि आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी जी काही कार्याचा प्रतीती होते ती देखील मायाकृत आहेत आणि अनिर्वचनीय आहेत. म्हणजे यांच्या ठिकाणी फक्त ती प्रतीला येते, त्या ठिकाणी कार्यकारण नाही. जे आहे ना ते मायेच आहे, मिथ्य आहे, ते खोटं आहे. म्हणून मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणाचा वाण प्रतीत होतो. कोण? कारणाचा वाण कोण प्रतीत होतो? देशकाल. कोणामुळे होतो? मायेमुळे होतो. माया कशी आहे? अनिर्वचनीय आहे. आणि आकाशादी प्रपंच मायाकृत अनिर्वचनीय कार्याचा वाण प्रतीत होतो. मग आकाशाच्या ठिकाणी जी काही कार्याचा प्रतीती होते ती देखील मायाकृत आहे, आणि देशकालाच्या ठिकाणी कारणाचा आहे ती कोणाची? ती देखील मायाकृतच आहेत. म्हणजे ही दोन्ही मायाकृत आहेत. कार्यही मायाकृत आहे आणि कारणही मायाकृत आहे. म्हणजे दोन्हींच्या ठिकाणी कार्यताही नाहीत आणि कारणाताही नाहीत, हे खोटे प्रतीतीला येतात. परमार्थ दृष्टीने देशकाल कारण नाहीत, परंतु परमार्थिक दृष्टीने जर पाहिलं देशकाल हे कारण नाहीत आणि आकाशादी पदार्थ कार्य नाहीत. पण ह्याकरता दृष्टांत देतात श्री गुरु. परंतु जसा पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र पौत्र या दोघांना पाहतो, तेथे पुत्र पौत्रांची शरीरे अनिर्वचनीय उत्पन्न होतात, तरीही पुत्र शरीराच्या ठिकाणी पुत्र शरीराच्या ठिकाणी आणि पौत्र शरीराच्या ठिकाणी शरीराची अनिर्वचनीय कारणता आणि पौत्र शरीराच्या ठिकाणी पुत्र शरीराची अनिर्वचनीय कार्याता प्रतीती होते. ते असं म्हणतात, ज्याला पुत्रच नाहीत असा एखादा मनुष्य आहे, पुत्रहीन पुरुष आहे, पण पुत्रहीन असणारा पुरुष त्याला स्वप्न पडलं की त्याला मुलगा झाला. मुलगा झाला नाही, त्या मुलालाही मुलगा झाला. पुत्र आणि पौत्र झालं. कोणाला? ज्याला जागृतीमध्ये मुलगा नाहीत, पण स्वप्नामध्ये आपल्याला मुलगा झाला आणि त्या मुलालाही मुलगा झाला. आता बघा, ज्याला मुळातच मुलगा नाहीत त्याला एकाच क्षणी मुलगाही झाला आणि त्या मुलाला दुसरा मुलगाही झाला. अशा अवस्थेमध्ये मग काय म्हणावं लागेल? दोन्ही जर युगपत उत्पन्न झाले, पुत्र आणि पौत्र, तर यांच्या संगती करता जो पौत्र आहे, नातू आहे, त्याच्या ठिकाणी कार्यता आणि पुत्राच्या ठिकाणी कारणाता ही आपल्याला मानावी लागेल. कारण का? जरी दोन्ही खोटे असले पण ज्या अर्थी प्रतीतीला येतात त्या अर्थी एकाला कार्य आणि एकाला कारण जरी मानले तरी वास्तविकता याच्यामध्ये कोणतीही कार्यकारणता नाहीत. कारण का? दोघे युगपत उत्पन्न होतात. पण देखील एवढं असताना देखील एकाच्या ठिकाणी कार्यता आणि एकाच्या ठिकाणी कारणता ह्या स्वप्न दोषामुळे प्रतीतीला येते. तसं मायेच्या मुळे आकाशादी पदार्थांच्या ठिकाणी कार्यता आणि देशकाळाच्या ठिकाणी कारणता ही प्रतीतीला येत असते. तसे अनिर्वचनीय देशकाल आणि अनिर्वचनीय कारणातावान, अनिर्वचनीय आकाशादी प्रपंच आणि अनिर्वचनीय कार्यातावान प्रतीत होतो.
आकाशही अनिर्वचनीय, आणि त्यांच्या ठिकाणी कार्याताही अनिर्वचनीय, देशकालही अनिर्वचनीय, आणि त्यांच्या ठिकाणी येणारी कारणाताही अनिर्वचनीय, सगळंच काही अनिर्वचनीय आहेत. पण परमार्थिक दृष्टीने देशकाल आणि आकाशादी प्रपंच यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. आकाशादी हे कार्य आहेत आणि देशकाल हे कारण आहेत, यांच्यामध्ये कार्यकारणता मुळीच नाहीत. प्रतीतीला येण्याचं काय कारण आहे? प्रतीतीला जरी आली तरी ती मायाकृत आहेत, अनिर्वचनीय आहेत, खोटी आहेत. पण याकरता तुम्ही करा विचार, मग दाखवा तुम्ही सिद्ध करून. करा पुन्हा पुन्हा विचार ह्यावरती, अंतर्मुख व्हा, तुमची शक्ती पणाला लावा. सगळी शक्ती जर पणाला लावलीत आणि शास्त्राच्या अनुसार जर विचार केला तर तुम्हाला ह्याच निष्कर्षापर्यंत यावं लागतं की काय, आकाशाच्या ठिकाणी कार्याता नाहीत आणि देशकाळाच्या ठिकाणी कारणाता नाहीत. जरी प्रतीतीला आली ती मायाकृत अनिर्वचनीय आहे. या रीतीने देशकाल सामुग्री वाचून जागृत प्रपंचाची अनिर्वचनीय उत्पत्ती होते. म्हणून जागृत पदार्थ प्रपंच मिथ्या आहेत. हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. काय, प्रतीती येते, पण कशी आहे ती? अनिर्वचनीय प्रतीती आहे. त्या ठिकाणी कार्यकारणता नाहीत. म्हणजे योग्य देशकाल परिस्थिती वाचून जागृत प्रपंचाची जी काही उत्पत्ती होते ती अनिर्वचनीय उत्पत्ती आहे. आणि म्हणून अनिर्वचनीय उत्पत्ती असल्यामुळे स्वप्न प्रपंच जसा मिथ्या आहे तसा जागृत प्रपंच देखील मिथ्या आहेत. हे सगळं श्रीगुरूंचं शास्त्रशुद्ध विवेचन ऐकल्यानंतर शिष्य म्हणतो, महाराज, एकंदर विवेचनावरून स्वप्न प्रपंच मिथ्या आहेत असा निश्चय होतो, पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंचही मिथ्या आहेत असं मात्र वाटत नाही. स्थूल बुद्धीच्या माणसाला वेदांत शास्त्राचे सिद्धांत लवकर बुद्धीवरती आरूढ होत नाही. तो म्हणतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझा आता निश्चय झाला की स्वप्न प्रपंच हा मिथ्या आहे, पण स्वप्न प्रपंच जसा मिथ्या आहे तसा जागृती प्रपंच मिथ्या आहेत असं मला अजून वाटत नाही. प्रत्यक्ष अनुभवाला मी दिसतो, हा बाप आहे, ही आई आहे, माझे सगळे नातेवाईक आहेत, हे दिसत असताना देखील खोटे समजायचे, हा कुठून सिद्धांत काढला तुम्ही? ठीक आहे, स्वप्न मला वाटतं की स्वप्न खोटं आहे वाटेल नाही मला, पण दिसणार आहे सगळं प्रतीती आहे खोटं आहे अजून माझ्या काही बुद्धीवरती आरूढ होत नाही. श्रीगुरु खूप दयाळू आहेत. ते म्हणतात, बाबा, स्वप्न प्रपंच मिथ्या आहेत असा निश्चय तुझ्या मनात कसा झाला हे सांग मला. मग तो सांगेल की ह्या कारणामुळे, ह्या कारणामुळे, ह्या कारणामुळे मला स्वप्न प्रपंच मिथ्या वाटतो. मग श्रीगुरु सांगतील, बाबा, ज्या कारणाने तू स्वप्न प्रपंच मिथ्या मानला तीच कार्यकारण मीमांसा जर जागृतीकडे लावली तर त्याच कारणानं जागृतीतले पदार्थ देखील मिथ्या ठरणार आहेत. म्हणून मला आता पहिला प्रश्न असा आहे की तू ज्या पद्धतीने निश्चय केलेला आहे की स्वप्न पदार्थ खोटे आहेत ते मला सांग. आणि मग तो सांगायला सुरुवात करील आणि जे कारण मीमांसा तो सांगेल तीच कार्यकारण मीमांसा श्रीगुरु सांगतील जागृतीकडे लाव. जसं हे असं इथे तसं तिथे, तसं तसं तिथे. जी कार्यकारण मीमांसा जागृतीची आहेत तीच कार्यकारण मीमांसा स्वप्नाची आहेत. म्हणून दोघंही जसं जागृती तसं स्वप्न, जसं स्वप्न तसं जागृती. म्हणजे जागृती खोटी आणि स्वप्नही खोटं असं शिष्याच्या बुद्धीवरती आरूढ सिद्धांत करून देऊन न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म अकळले हा वेदांताचा अंतिम सिद्धांत त्याच्या बुद्धीवरती आरूढ करून त्याला आत्मस्वरूपामध्ये स्थित करण्याकरता अनेक प्रकारचे युक्तिवादानं शिष्याचं समाधान श्रीगुरु करतात. राहिलेला भाग आपण उद्या बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.